तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की आत्ताच रिसेंटली मी आणि पार्थनी आमची सेकंड इयर मॅरेज अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली आणि ती सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही गेलो होतो साऊथ गोव्याला. आता कुठेही फिरायला जायचं म्हटलं ना, प्रत्येक घरचा रूल असतो ती म्हणजे पहिले शॉपिंग करायची. म्हणजे ऍक्च्युली फिरण्यामध्ये जितका खर्च येत नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त खर्च आपण शॉपिंगमध्ये करतो आणि मी पण तसंच केले. मी इतके पैसे खर्च केलेत नाही यावेळेस शॉपिंगमध्ये, पण मी माझे सगळे ड्रेसेस ऑनलाईनच मागवलेत. 1-2 ड्रेस सोडले ना, तर बाकी सगळे ऑनलाईन मागवलेत आणि सगळेच मिंत्रावरून मागवलेत. म्हटलं की तुमच्यासोबत ते शेअर करावं, कारण की मिंत्राचा आता एंड ऑफ रिझन सेल चालू आहे. सो जर तुम्हाला यातला कोणताही ड्रेस आवडला ना, तर पटकन जाऊन तुम्ही तो ऑर्डर करा, कारण की मग तुम्हाला तो स्वस्त पडेल. या सगळ्या ड्रेसेसची जी साईज आहे ना, ती मी खाली कुठेतरी मेन्शन करेल, जेणेकरून तुम्हाला ऑर्डर करताना अंदाज येईल. मोस्टली मी माझे सगळे ड्रेसेस ना लार्जमध्ये मागवते, कारण की मला जास्त बॉडी फिटिंग ड्रेसेस नाही आवडत. जे लूज असतात ना, तेच मला जास्त चांगले वाटतात. सो तुम्हाला एक अंदाज येईल ऑर्डर करताना. सो चला तर मग स्टार्ट करूया. सगळ्यात पहिला जो ड्रेस आहे ना, तो म्हणजे हा ब्लॅक कलरचा वन पीस आहे. ऍक्च्युली मॅक्सी आहे ही, आणि याचं जे कापड आहे ना, ते रेयॉनमध्ये आहे. आणि हा ड्रेस मला खूप जास्त आवडला होता, कारण की त्याचं मेन रिझन आहे याच्यावर जी ही अशी मोठी फुलं आहेत ना, त्याच्यामुळे हा ड्रेस खूप सुंदर दिसतो. याचा एक प्रॉब्लेम झाला होता की हा ड्रेस मी ऑर्डर केला होता लार्ज साईजमध्ये, आणि हा मला खूपच मोठा झाला. म्हणजे मला जवळपास 2-3 बोटं ना याची फिटिंग करावी लागली, अल्टर करावं लागलं याला. सो तो एक विचार करून तुम्ही जेव्हा ऑर्डर केला ना ड्रेस, त्यावेळी ती एक गोष्ट लक्षात घ्याल की तुम्हाला जर एल लागत असेल ना, तर ऑलरेडी कमी साईजमध्ये ऑर्डर करा, एम किंवा एस मध्ये वगैरे. दुसरा जो ड्रेस आहे तो म्हणजे हा स्काय ब्ल्यू वन पीस आहे, आणि याच्यावर अशी छान सुंदर अशी फुलं आहेत. आणि याचं जे कापड आहे ना, ते जॉर्जेटचं आहे. आणि याचे स्लीव्ज वगैरे 3/4 आहेत. मला 3/4 स्लीव्स खूप जास्त आवडतात. या ड्रेसची ना मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे याच्यासमोर असे 2 नॉट्स दिलेत, ज्यांना बांधून ना आपण या ड्रेसला प्रॉपर फिटिंग करू शकतो. आणि मग त्यानंतर त्याचा घेर पण वाढतो आणि तो दिसायला पण खूप जास्त सुंदर दिसतो. हा ड्रेससुद्धा ना जवळपास 2 वर्षांपूर्वीचा आहे. म्हटलं की तो पण तुमच्यासोबत शेअर करावा, कारण हा ड्रेस ना आपल्याला जर कुठे पार्टीला जायचं असेल किंवा फिरायला जरी जायचं असेल ना, तर दोन्ही ठिकाणांसाठी हा परफेक्ट फिट आहे एकदम. पुढचा जो ड्रेस आहे ना, तशा कलरमध्ये माझ्याकडे एकही ड्रेस नव्हता आतापर्यंत. इतक्या ब्राईट कलरचा ड्रेस ना मी पहिल्यांदा घेतला आयुष्यामध्ये, आणि तो ड्रेस असा आहे. सो हा ड्रेस फुल लेंथ मध्ये आहे. सो अँकल पर्यंत याची लेंथ येते, आणि वरच्या साईडला ना तो अशा प्रकारचा. बॅक साईडला याला इलास्टिक आहे, त्याच्यामुळे हा घातल्यावर ना फिटिंग चांगल्या प्रकारे होते. आणि हा मी मिंत्रावरून ना 30 मिनिट्सच्या टाइम ड्युरेशनच्या ऑर्डरमध्ये मागवला होता. सो आय थिंक मिंत्रा फास्ट असं काहीतरी आहे त्याचं नाव, मला माहिती नाही. पण त्याच्यामध्ये मी हा ऑर्डर केला होता, आणि मला 30 मिनिटात रिसीव्ह झाला होता. आणि हा म्हणजे मला असं वाटलं होतं की काहीतरी आपला प्लॅन फसेल, जो ऑर्डर केलाय ती तशी नाही निघणार. पण ॲक्च्युअलमध्ये हा ड्रेस असा आला, आणि माझ्यावर हा खूप जास्त सुंदर पण दिसत होता. जेव्हा मी गोव्यामध्ये याला घातलं होतं ना, तेव्हा खूप जास्त सुंदर पण दिसत होता. हा ड्रेस मला बघताक्षणी पसंत पडला होता, पण याच्यासोबत अजून कलर्स अवेलेबल आहेत. सो जर मला त्यांची लिंक मिळाली ना, तर मी तीही डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेल. सो तुम्ही त्याला चेकआउट करू शकता. पुढचा जो ड्रेस आहे तो एक जम्पसूट आहे, आणि तो असा आहे. याची बेस्ट गोष्ट म्हणजे ना, याला दोन्ही साईडला पॉकेट्स आहेत, आणि त्याच्यामुळे ना एकदम मोबाईल वगैरे ठेवायला खूप जास्त कम्फर्टेबल आहे हा. आणि बॅक साईडला ना याला अशी झीप आहे, आणि याला इथे कमरेच्या इथे फिटिंग करण्यासाठी म्हणून ना त्याने एक एक्स्ट्रा नॉट दिली आहे, ती पण मी तुम्हाला दाखवते. सो अशी ती नॉट आहे, आणि याचा यूज करून ना आपण इथली फिटिंग ऍडजस्ट करू शकतो. या जम्पसूटचा एकच प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे हा खूप जास्त पॉप्युलर आहे, कारण की याच्यावर ना जवळपास 500 ते 600 रिव्ह्यूज होते मिंत्रावर. त्याच्यामुळे खूप जणींच्याकडे हा ड्रेस असणार आहे. त्या गोष्टीचा एक विचार करून घ्या. मला तर काही फरक पडत नव्हता, म्हणून मी डायरेक्ट ऑर्डर करून घेतला. म्हटलं की कोणी जरी सेम भेटलं ना समोर तरी काही प्रॉब्लेम नाही, पण मला हा ड्रेस खूप जास्त आवडला होता बघितल्यावरच. पुढचा जो ड्रेस आहे तो असा ब्लॅक आणि मरून मध्ये वन पीस आहे. हा ड्रेस तुम्ही याच्या आधी बघितलेला असणार आहे, कारण की हा खूप जुना आहे. मी ऑर्डर केला होता त्यावेळेस, पण हा मिंत्रावरूनच ऑर्डर केला होता. म्हटलं की तोही तुमच्यासोबत शेअर करावा. सो हा ऍक्च्युली असा दिसतो, आणि याचं जे कापड आहे ना ते पण जॉर्जेटचंच आहे. आणि याचे स्लीव्ज खूप सुंदर आहेत. याचे स्लीव्ज असे पफचे आहेत, त्यामुळे हे आपले जे शोल्डर्स आहेत ना ते एकदम ब्रॉड करतं, आणि त्यावेळी ते म्हणजे वेअर केल्यावर चांगलं दिसतं. आणि याचा जो नेक आहे ना तो व्ही नेक आहे, आणि याची पण इथे कमरेच्या इथे एकदम अशी फिटिंग आहे प्रॉपर. फक्त याचा एक पॉइंट आहे की याला घेर नाही आहे, कारण की हा पूर्ण स्ट्रेट ए लाईन मध्ये असा ड्रेस आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला जास्त घेरवाले ड्रेस आवडत असतील ना, तर मग हा परफेक्ट फिट नाहीये त्याच्यासाठी. हा ए लाईन मध्ये जातो जास्त करून. पुढचा जो ड्रेस आहे ना, तो या सगळ्या ड्रेसेसमध्ये माझा सगळ्यात जास्त आवडता ड्रेस आहे.
जो मी गोव्याला घेऊनच गेले नव्हते. आम्ही गोव्याला पोहोचलो त्या दिवशी याची डिलिव्हरी आली होती आणि माझी खूप जास्त इच्छा होती याला वेअर करण्याची गोव्यामध्ये, पण माझ्या नशिबात नव्हतं ते. आणि हा ड्रेस असा आहे. हा पूर्ण डेनिम मध्ये आहे आणि हा इतका सुंदर दिसतो ना माझ्यावर, खूप जास्त छान दिसतो. आणि याची क्वालिटी पण खूप जास्त छान आहे, म्हणजे एकदम जाड कापड आहे हे. आणि याला पण सेम मी जसं म्हटलं तसं समोर बटन्स आहेत, स्टँड कॉलरचा आहे. आणि इथे फिटिंग करण्यासाठी ना आपल्याला त्यांनी ऑप्शन दिलाय, सोबत ही नॉट दिली आहे त्या ड्रेसला जर आपल्याला फिटिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी म्हणून. पण मला हा विदाऊट नॉट चांगल्या प्रकारे बसतो आणि खूप सुंदर पण दिसतो माझ्यावर. आणि मी स्वतःच कौतुक करते कारण की तेवढा छान दिसतो तो. आणि मला जीन्सच्या भरपूर जॅकेट्स वगैरे खूप जास्त आवडतात आणि हा ड्रेस तर मला त्यातल्या त्यात खूपच जास्त आवडलाय. आणि तुम्हाला हा ऑर्डर करायचा असेल ना तर जास्त मागे पुढे विचार नका करू, कारण की खूप छान दिसतो हा. नक्की ऑर्डर करून घ्या. आणि हा ड्रेस अफोर्डेबल किमतीत पण आहे, डेनिम असून सुद्धा एकदम कमी किमतीत मला हा ड्रेस मिळालाय. पुढचा जो ड्रेस आहे तो एक जम्पसूट आहे. हा जम्पसूट मी जवळपास 1-2 वर्षांपूर्वी घेतला होता, म्हटलं की तोही तुमच्यासोबत शेअर करावा. याच्या फ्रंट साईडला असे बटन्स आहेत लावण्यासाठी आणि याची स्लीव्ज आहेत ना तुम्ही अशा प्रकारे फोल्ड पण करू शकता किंवा दुसऱ्या साईडला तुम्ही अशी ओपन पण ठेवू शकता. आणि याचं फिटिंग ॲडजस्ट करायला ना तुम्हाला एक नॉट सोबतच मिळते या ड्रेसच्या. तुम्ही या नॉटला रिमूव्ह पण करू शकता इथून जर तुम्हाला गरज नसेल तर, किंवा मग अशीच ठेवून याला टाय करू शकता. आणि या जम्पसूटला ना दोन्ही साईडला पॉकेट्स आहेत, त्यामुळे ते कन्व्हिनियन्स जास्त आहे की बाबा मोबाईल वगैरे ठेवायला आपल्याला ते यूज करता येईल. पुढचा जो ड्रेस आहे तो वन पीस नाही आहे. हा मी एअरपोर्ट लुकसाठी म्हणून ऑर्डर केला होता. एक टी शर्ट आहे आणि एक ट्राउझर आहे. सो टी शर्ट प्युअर ब्लॅकमध्ये आहे आणि ट्राउझर जी आहे ती बेजमध्ये आहे. ट्राउझर पॉलिस्टरची आहे आणि टी शर्ट प्युअर कॉटनमध्ये येतो. सो मी पहिले टी शर्ट तुम्हाला दाखवते. सो टी शर्ट असा आहे, याच्यावर काही डिझाईन वगैरे नाही आहे आणि हा प्युअर कॉटनमध्ये आहे आणि हा खूप जास्त कम्फर्टेबल आहे विअर करायला. ट्राउझर जो आहे तो अशा प्रकारे आहे आणि याच्यामध्ये ना भरपूर वाईड लेग असल्यामुळे ना हे कुठेही वेअर करायला, म्हणजे एकदम आपण ऑफिसला वगैरे पण याला घालून जाऊ शकतो आणि हे इतकं कम्फर्टेबल आहे. या ट्राउझरला इलास्टिक आहे त्याच्यामुळे साईजचा मला वाटत नाही की इतका काही जास्त इश्यू येईल. सोबतच या ट्राउझरला ना पुढे नॉट पण आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याला फिटिंग पण करू शकता चांगल्या प्रकारे. इलास्टिक प्लस नॉट असं आहे. मी तुम्हाला इथे इन पण करून दाखवलंय जेणेकरून तुम्हाला एक लुक कसा दिसतो ते समजेल. आय होप की आजचा पण हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि हे सगळे ड्रेसेस तुम्हाला आवडले असतील. पण यातला सगळ्यात जास्त कोणता ड्रेस तुम्हाला आवडला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या सगळ्या ड्रेसेसची लिंक ना मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो जर तुम्हाला कोणताही ड्रेस ऑर्डर करायचा असेल ना तर पटकन जाऊन ऑर्डर करा, कारण की मिंत्राचा सेल चालू आहे. सो हे सगळे ड्रेसेस आपल्याला कमी किमतीमध्ये मिळतील. आणि आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.